आबांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. जसं माडा मतदारसंघात आबांनी गुलाल उधळून आलेत, त्यामुळे कामाचा झपाटा लावलेला आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आबांकडे. वनवे हो, आबा म्हणलं की वनवे. आबा छाप आहे एक. आबा आमदार व्हायच्या अगोदर, आबा चेअरमन व्हायच्या अगोदरपासून या गावाचा संबंध त्यांचा. आबा जे सांगतील ते जिल्हा परिषद सदस्य. जेडपीला बी आता ही तरुण पोरच पाळणार आहे ती, त्यामुळे आबाचा कुणीही उमेदवार असू द्या पंचायत समिती जेडपीला काहीच अडचण येणार नाही. 100% आबाचा माणूस निवडून येणार. उरवलीतनं आबाच्याच माणसाला लीड मिळणार. काम करणारा माणूस पाहिजे. आज तुमच्या हातामध्ये काय नसताना तुम्ही लहान मुलांच्या कळवळीने एवढा तरी रस्ता करताय. ज्यांनी टीका करते ते आजपर्यंत कुठे गेलते? त्यांना का जमलं नाही? सत्ता होत्या, सगळं होतं, मग काय केलं नाही रस्ता तुम्ही? मयूरताईंना अभिजित आबा गटाकडून तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण आबाचं ध्येय धोरण जे आहे, माढा तालुक्याचं व्हिजन आहे, त्याप्रमाणे आबाच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात काकाही काम करतील आणि त्यांना ती संधी मिळावी ही माझी एक नापक अपेक्षा आहे. माझी 3 इलेक्शन झाली गावामध्ये. त्यात पहिलं इलेक्शन विठ्ठल कारखान्याचं. विठ्ठल कारखान्यानं आबानं आम्हाला 250 मतं मागितली होती गावातून. आमच्या गावानं 276 मतं दिली. दुसरी इलेक्शन आलं, पण आलं आमदारकीचं 1257 लीड आलं. दुसरी वेळ अशी आली, चंद्रबागेचं इलेक्शन लागलं. एकमेव पटरंकुरोली गाव आहे तालुक्यात. आबाच्या पॅनलला लीड देणार एकमेव पटरंकुरोली गाव. आमच्या गावामध्ये 4 दिवसात शब्द दिलेला आज 4 दिवसातच पूर्ण केला ह्या माणसाने. म्हणजे माझं संबंध आणि बागल परिवाराचा संबंध जवळजवळ 20-25 वर्षापासून माझा संबंध आहे. ज्यावेळेस काकांची गाडी आली त्या गेट पासून अलीकडे येता येत नव्हतं. इथनं सगळं असं एवढा खड्डा रस्ता, त्यातनं मुलं कशी येते त्यांच्या मनाची अशी तळमळ झाली. ते म्हणले मुलं कशी येतात ह्या खड्ड्यात, त्या पाण्यातनं हे खड्ड्यात. त्याने दुसऱ्या मिनिटाला लगेच यंत्रणा लावली, मुरुम टाकला, JCB लावली, सफाई केलं. येणार ते गटरचं पूर्ण गाव गटरचं पाणी आहे ते सगळं त्याची विल्हेवाट लावली आणि 2-3 दिवसात तर कॉन्क्रीट करून दिलं. तुम्ही आबांचा विषय काढलायच म्हणून सांगतो, कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यात झटणारा माणूस म्हणलं आणि 4 पैसे लोकांच्या सर्वसामान्य सभासदाच्या खिशात टाकणारा माणूस म्हणलं तर आबा आहे. सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहित आहे. आम्ही 5 वर्ष आश्वासनावर जगलोया. आम्ही बऱ्याच वेळा बरेच जणांना मागणी केली, पण एका मला वाटतं 2 मिनिटांमध्ये संतोष काकांनी निर्णय घेऊन यंत्रणेला फोन करून की आपल्याला असं एवढा रस्ता करायचा आणि 4 दिवसात हा अतिशय महत्वाचा शाळेमध्ये येण्यासाठी, चिखलमुक्त करण्यासाठी, लहान मुलांना येण्यासाठी ते 4 दिवसात आम्हाला संतोष काकांनी रस्ता करून दिलेला आहे. दर्शक हो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं रणसंग्राम त्या ठिकाणी चालू झाला आहे. 5 फेब्रुवारीला मतदार आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. कालच त्याचं वेळापत्रक खरं त्या ठिकाणी जाहीर झाल्यामुळं खरं ही निवडणूक जवळपास 4 ते 5 वर्ष रखडल्यामुळं अनेक उमेदवार या रिंगणामध्ये असणार आहेत. सध्याला सोलापूर जिल्ह्याचा विचार करत असताना मात्र हाय व्होल्टेज आणि हॉटस्पॉट निवडणूक जी बनली ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर तालुक्यातली वाकरी या गटामधली. कारण या वाकरी गटामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळी या रणांगणामध्ये असणार आहे. रोज त्या ठिकाणी नवनवीन नावं या जिल्हा परिषदेची चर्चेत येत असताना मात्र वाकरीमध्ये एक पॅटर्न सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवला जातोय. तो पॅटर्न म्हणजे बागल पॅटर्न. बागल पॅटर्न नेमका काय सांगतोय? बागल पॅटर्न ज्या लोकांपर्यंत तुम्ही जाचाल तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन डायरेक्ट जाग्यावर काम करण्याचा पॅटर्न हा बागल पॅटर्न त्या ठिकाणी आहे आणि त्याचाच आढावा आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सातत्याने घेतोय. खरं तर वाकरीमधला एक महत्वाचा रस्ता हा खरं तर बागल कुटुंबांनी केलाय. तरडगाव असेल, आवे असेल. आता मी ज्या भागामध्ये उभा आहे ते पटवर्धन कुरवली. खरं तर जिल्हा परिषदेची शाळा या बाजूला कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील आणि जिल्हा परिषदेच्या प्रणांगणामध्ये म्हणजे पटांगणामध्ये अशा पद्धतीचा कॉन्क्रिटीकरण, फक्त मुर्मीकरण नाही, कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता या ठिकाणी बागल कुटुंबांनी केलाय. खरं तर ग्रामीण भागाचा जर विचार करत असताना ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं अनेक समस्याचा सामना इथल्या लोकांना, सामान्य शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना करावा लागतोय आणि तोच कळीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये असणारे रस्ते. हे रस्ते अजून देखील तसेच प्रलंबित आहेत. तर विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून बागल कुटुंबाने या ठिकाणी हा रस्ता त्या ठिकाणी केलाय. या गावातले काही लोक आपल्या सोबत आहेत, तर या रस्त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. परंतु एकूण वाकरी गटाचं जिल्हा परिषद नियोजन काय चालू आहे आणि त्याचं पुढचं भविष्यामध्ये रूपांतर म्हणजे 7 तारखेला नेमकं काय होणार आहे लोकांकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा सुंदरसा गावासाठी रस्ता झालाय. निवडणूक अजून 5 तारखेला आहे.
अजून कोणाला पदभार मिळणार आहे, अजून पक्ष तिकीट, ते सगळ्या पुढे चर्चा असणारच आहे त्या. पण काय आधी काय अवस्था होती या रस्त्याची? नमस्कार. प्रथमतः मी तुमचं महाराष्ट्र माझाचं स्वागत करतोय. कारण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, लोक राजकारणी येत होती गावात, मतं मागून जात होती, ती गावाकडे कधी फिरकत नव्हती. पण आज आम्हाला असं वेगळं चित्र बघायला मिळलं की तानाजी काका बागल असतील, संतोष काका बागल असतील, त्यांच्या पत्नी असतील मयुरीताई बागल, यांची कार्याची पद्धत ही वेगळी आहे. आणि ह्या कार्याच्या पद्धतीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण होत आहे. कारण ही लोक आहेत ना, मत आम्हाला द्या अशी म्हणत नाही, ती आधी तुमची आम्ही कामं करतो नंतर आम्हाला मतदान करा अशी म्हणणारी ही व्यक्ती आहे. आणि कारण उद्योजक लोक आहेत, त्याच्यामुळं शेतकरी वर्ग असेल, सर्वसामान्य लोक असतील, यांच्याशी अगदी जवळचा संबंध आहे यांचा, बागल कुटुंबाचा. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या गावातून असेल किंवा आसपासच्या आमची नातेवाईक असेल, मित्र कंपनी असेल, त्यांच्याकडून आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू की ह्यांच्या अंगाला गुलाल कसा लागेल ही आम्ही भूमिका घेणार आहे. तर गुलालाचं चित्र अगदी थोड्या दिवसामध्ये 20 दिवस राहिले त्यासाठी. पण ज्यावेळेस ह्या रस्त्याची तुम्ही मागणी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, म्हणजे त्यांचा तुमचा संपर्क झाला, तुमची जी मागणी कशी ऍक्सेप्ट केली, कधीपासून कामाला सुरुवात केली त्यांनी? काकांनी आमच्या गावामध्ये रायबा हा कार्यक्रम घेतला तेव्हापासून काकांचं आमचं संबंध होते. पण अगदी आमची तोंड ओळख होती. नंतर आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आबा गटातून आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं काकांच्या संपर्कात आलो. काकांना सांगितलं गावातल्या अडचणी आम्हाला विचारल्यानंतर, शाळेचे प्रश्न असतील, काकांचं प्राथमिक कार्य काय आहे, शाळेला काय अडचणी आहेत का, शाळेला कोणतंही काम असेल तुम्ही हक्काने मागा, प्रत्येक गोष्ट तत्परतेने घेऊन ती तोडीस त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ह्या रस्त्याची अवस्था अगदी बिकट होती, कारण साईडनं वडा असल्यामुळे पाझराचं पाणी जात आहे, त्यामुळे मुलांना इथून उड्या हाणून यावं लागत होतं. काही वेळेस ग्रामपंचायतीने मुरुम टाकला, पण तो त्याच्यामुळे मी व्यवस्थित रस्त्याचं झालेलं नव्हतं. पण काकांनी आज अगदी सुंदर असा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता करून दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे. काय विश्वास ठेवायचा पुढे त्यांच्यावरती, कशावर काम करतील ते पुढे? आता सुरुवात तर त्यांनी केली, पण भविष्यात कशावर काम करतील? भविष्यात करतील ना, कारण युवा उद्योजक आहेत, त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडीअडचणी रस्त्याचे असेल किंवा व्यावसायिक असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी ग्रामीण भागातले आहेत ते, आणि होतकरू आहेत. तरुणांशी जास्त प्रमाणात त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांचा स्वभाव ही मनमिळावा असल्यामुळे भविष्यात 100% काम करतील माझी ग्वाही देतो. तुमचं आता खरं काय चालू काकाचं, म्हणजे तुम्ही आता काकाचं या भागामध्ये काम बघत असाल, काका कुठल्या पक्षात उभं राहिलं पाहिजे, कुठलं तिकीट मिळेल काकाला? काकांना अभिजित आबा, मयूरताईला तिकीट कुठून मिळेल? मयूरताईंना अभिजित आबा गटाकडून तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण आबाचं ध्येय धोरण जे आहे, माढा तालुक्याचं व्हिजन आहे, त्याप्रमाणे आबाच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात काका ही काम करतील आणि त्यांना ती संधी मिळावी ही माझी एक माफक अपेक्षा आहे. आबाकडनं लय नावं चर्चा आहे, तर मग त्यांना कसं मिळायचं? चर्चा तर आहे, पण माणसाचा एक ग्राउंड रिपोर्ट असतो, त्याच्यानुसार किंवा एक जनतेतलं एक काहीतरी प्रेम असतं जनतेचं, सर्वांगीण विचार, त्यांचे तिकीट कोणाला जाहीर करण्याचा हा आबांचा प्रश्न आहे. पण युवा म्हणून एक माझं वैयक्तिक व्यक्तिगत मत आहे की काकांना ही उमेदवारी मिळावी. आबाज वर्चस्व लय आहे वाकरीकडे. आबांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. जसं माढा मतदारसंघात आबांनी गुलाल उधळून आलेत, त्यामुळे कामाचा झपाटा लावलेला आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आबांकडे. एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, विठ्ठल परिवार इथे एकत्र व्हायला पाहिजे, काय काय चर्चा आहे कार्यकर्ते किंवा तुमच्या तरुण पोरामध्ये काय चर्चा आहे? नाही, वैयक्तिक ते निर्णय परिवार एकत्र येण्याचं नाही येण्याचं सगळं सर्वस्वी आबा काही ठरवतील तेच, त्यांनी सांगाल तोच निर्णय आम्हाला तरुणांना मान्य आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू. बागल कुटुंबाला उमेदवारी मिळण्यासाठी तुमचं वैयक्तिक आबापर्यंत काय पत्र किंवा आबासोबत मागणी कधी केली? मागणी वगैरे नाही केली, कारण आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहे, वरच्या लेवलनं काही गोष्टी जातील, पण एक कामाचं व्याप्ती पाहता आमची सर्वसामान्य लोकांची, आमचं उजनी वसाहत सर्व पटवर्धन कुरवली असो, सर्वांची अपेक्षा आहे की काम करणाऱ्या माणसाला तुम्ही अवश्य तिकीट दिलं पाहिजे. किती ताकद आहे या भागामध्ये? परिचारक गटाची पण ताकद आहे तशी बऱ्यापैकी, पण भविष्यात आबा गटाकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं आबादा जिल्हा परिषदेचं गट होणार आहे. 100% होणार. ठीक आहे. अभिजित पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या माध्यमातून या भागातून मयूरताई बागल या मोठं काम करतील आणि खरं या पटवर्धन कुरलीचा विकास करतील असे तरुण मित्राचं म्हणणं त्या ठिकाणी बघायला मिळते.
अजून काही लोक आहेत, आपण जाऊया चर्चा करूया. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्ते. हो, नमस्ते नमस्ते. काय शाळेला काय केलं नेमके, कॉन्क्रीटीकरण काय कुठं निधी मंजूर केला आहे? हे आम्हाला संतोष काकांनी एके दिवशी शाळेवरती भेट देण्याशी आलं त्यावेळी एक शब्द टाकला की आमच्या इथं शाळेला पोरं चिखल होतो म्हणून यायला तयार नव्हती. म्हणजे चिखल आणि चिखल झाला की मग शाळा बुडवायची अशी परिस्थिती होती. आणि काकांनी मी एकच शब्द दिला की आम्हाला अशी अडचण आहे. काकांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच तुम्हाला 2 दिवसात इथं कॉन्क्रीट करून मिळेल म्हणून सांगितलं. आणि 2 ते 3 दिवसात आम्हाला या ठिकाणी काकांनी कॉन्क्रीट करून दिलेलं आहे. बागल काकांनी बाबल का संतोष काका काय सत्ता नाही, कोणतं पद नाही, सत्ता नसेल पण सत्ता विषय नाही. त्यांच्या मनातनच एक लहान विद्यार्थ्यांसाठी किंवा एक समाजसेवा करायचा एक त्यांचा वसा आहे. आणि त्या भावनेतून त्यांनी लगेच करून दिलेला. बर, काय वाटतंय गावातले एक शालेय व्यवस्थापन समिती तुम्ही अध्यक्ष आहे आणि एवढा भारी रस्ता त्यांच्या निधीतून झालाय, काय गावकरी म्हणून त्यांचं कसं आभार मानताय? आभार मानण्या इतपतच हे नाही पण तेवढं त्याच्यापेक्षा पुढचं काम त्यांनी केलंय. आभार मानून नुसतं होणार नाही तर भविष्यातल्या त्यांच्या काय त्यांच्या अपेक्षा असतील आमच्याकडून ते 101% आम्ही त्यांच्या पूर्ण करू. बरोबर. तर निवडणूक चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, अनेक जण तुमच्यापर्यंत येतील, आश्वासन देतील, असं ठोस पाऊल उचलणार कोण आहे का? आम्ही 5 वर्ष आश्वासनावर जगलूया. तर आम्ही 5 वर्ष 7 वर्ष शाळेशी रिलेटेड आहे. आम्ही बरेच जणांना मागणी केली पण मला वाटतं 2 मिनिटांमध्ये संतोष काकांनी निर्णय घेऊन यंत्रणेला फोन करून आपल्याला असं एवढा रस्ता करायचा आणि 4 दिवसात हा अतिशय महत्वाचा शाळेमध्ये येण्यासाठी चिखलमुक्त करण्यासाठी लहान मुलांना येण्यासाठी 4 दिवसात आम्हाला संतोष काकांनी रस्ता करून दिलेला आहे. त्यांचं मनापासून आभार. पुढील त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर साहेब, एवढा भारी रस्ता झालाय, तुमच्या गावामध्ये रायबा कार्यक्रम झालाय, परंतु लोक टीका करणारे त्यांच्यावर सांगतात की असं कुठं रस्ता करून कुठं कार्यक्रम पडत असतील, काय गावकरी म्हणून काय प्रतिक्रिया होती? काय असतं, टीका कोणीही करतं, काम करणारा माणूस पाहिजे. आज तुमच्या हातामध्ये काय नसताना तुम्ही लहान मुलांच्या कळवळीने एवढा तरी रस्ता करताय. ज्यांनी टीका करते ते आजपर्यंत कुठे गेलते? त्यांना का जमलं नाही? सत्ता होत्या, सगळं होतं, मग का केलं नाही रस्ता तुम्ही? चिमुकली एवढी पहिली दुसरीची मुलं चिखलात एवढे येते, मग तुमची पण मुलं त्यात असतीलच ना. बरोबर. मग का तुम्ही आजपर्यंत रस्ता केला नाही? एवढा काम करणाऱ्या माणसाला पुन्हा वेगळ्या वाटेने बोलायचं, हे असे पाय केलं तसं केलं, करणारा तर पाहिजे ना. काम करणारा पाहिजे. माणूस करायच्या यायच्या अगोदर हातात काय नसताना एवढं करतोय, मारल्यानंतर 100% करणार. ते तिकीट मागायला आम्ही किंवा विठ्ठल परिवार गटातून तो आता ते आबांच्या हातात आहे. तिकीट कोणाला द्यायचं तो आबांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. जे आबा ठरवतील ते आबा करतील. पण इथं तुम्ही आबांचा विषय काढलायच म्हणून सांगतो, कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यात झटणारा माणूस म्हणलं आणि 4 पैसे लोकांच्या सर्वसामान्य सभासदाच्या खिशात टाकणारा माणूस म्हणलं तर आबा आहे. सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहित आहे. बर, आता खरं तर अभिजित पाटलांची एका बाजूला ताकद असेल आणि यांचं कामाचा धडक असेल, जर उमेदवारी ह्यांना मिळली तर होईल का विकास तुमच्या भागात? 100% होईल. आबा सोबत असल्यावर विकास हा होणारच आहे. बर, म्हणजे आबा सांगतील ते जिल्हा परिषद सदस्य या भागामध्ये होईल? 100% होणार. ठीक आहे, अभिजित पाटील सांगतील तेच. मला असं म्हणायचं आहे बाबा, तुम्ही उभं राहायला म्हणून तुम्ही असं म्हणता की त्यांनी काम केलं असेल तर असं नाही. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही 100 फूट करतो या, आणि त्यासाठी 2 गाड्या त्यांचं बजेट होतं. पण रात्री 11:15 वाजता विषय परिस्थिती अशी झाली की 2 गाड्यावर निम्माच रस्ता व्हायला लागला. त्याच्या कामगारांनी त्यांना फोन केला की बाबा काका 2 गाड्यामध्ये ह्यांचा निम्माच रस्ता झालाय. तर त्या ठिकाणी 11:15 वाजता त्या माणसानं परत एक्स्ट्रा 2 गाड्या देऊन 11:15 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत हा रस्ता पूर्ण केलेला आहे. आणि पूर्ण जिथपर्यंत अडचण आहे तिथपर्यंत त्यांनी कॉन्क्रीट त्यांच्या बजेटमध्ये नसताना जेवढं म्हणलं त्याच्या दुप्पट काम त्यांनी करून दिलेलं आहे. ती व्यक्ती असं आहे की सामाजिक कार्यासाठी वाहन घेतलेला आहे आणि पैशाचा बजेटचा विचार करत नाही. ऑन दी स्पॉट कर्मचाऱ्यांनी सांगितलं 2 गाड्यात बघण्यात, तर परत 2 गाड्या 5 मिनिटात सांगितलं की 2 गाड्या अजून तुम्हाला पूर्ण रस्ता करून मिळेल. बरोबर. तर ती प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे, कारण जर बागल कुटुंबाला इथं फक्त कामच दाखवायचं असेल त्यांचं, तर ते साधारणपणे 2-3 टिपर या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी उन्हाळून तो रस्ता दाखवू शकले असते. पण शाळेतल्या पोरांची अडचण ही कायमचीच मिटली पाहिजे, तात्पुरती नाही, कायमची मिटली पाहिजे या विचारानं हा खरं तर कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता या ठिकाणी केलाय. अजून तरुण सहकारी आमच्या सोबत आहेत. चाचे आहेत, काय म्हणतो? नमस्ते. काय ना? हमीद आता. कुठं राहता? बरं, तू शाळेला कोण आपलं? शाळेत मुलगा कितीला आहे? 2री. बर, काय अवस्था होती पावसा पाण्याची? रस्त्याची अवस्था बेकार होती. जर पाऊस झाल्यावर चिखल खूप होत होता. पाणी इथलं 8-8 दिवस हलत नव्हतं. पण आता हे काकांनी रस्ता करून दिलाय, त्यामुळं
शाळांच्या पोरांना बी येण्या जाण्यासाठी चांगलं झालंय आता काम. नमस्ते हो. तुमचं काय नाव? मी जावेद आता बरं, तुम्ही काय करता काम? मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अल्पसंख्याक विभागाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. बर, शरद पवार गटाचा. आपल्याकडे काय तुम्ही आबाचं काम करणार इथं? हो आबाच का काय करणार होतं जिल्हा परिषद आबाला इकडे? वन वे हो आबा म्हणलं की वन वे. कसं काय? आबा छाप आहे एक. हा. आबा आमदार व्हायच्या अगोदर आबा चेअरमन व्हायच्या अगोदरपासून या गावाचा संबंध आहे त्यांचा. बर, हा. मग आबा सांगतील ते जिल्हा परिषद अशी. हा आबा जे सांगतील ते जिल्हा परिषद सदस्य. हा. हा परंतु हे जे काका आहेत ना हा. तानाजी काका सुरेशदाजी हा. यांचे संबंध आमचे पहिल्यापासून आहेत. हा. आता शेतकऱ्यांच्या चळवळीत तर तुम्ही बघताय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी किती शेतकऱ्यासाठी किती तळमळ आहे त्यांची. बरोबर. तानाजी काका असो विष्णुभाऊ असो तानाजी काका असो सगळ्यांची काय तळमळ आहे बागल परिवाराची काय तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही बघितले. परंतु ज्यावेळेस त्यांनी इथं रायबा नाटक ठेवायचं ठरवलं हा. यात्रेच्या वेळेस ते आले म्हणले परत यात्रेत पण म्हणले असं असं करायला लागतंय. मग यात्रेत बी त्यांनी बरेच देणगी दिली. नंतर शाळेत ज्यावेळेस रायबा नाटक ठेवले त्यावेळेस शाळेला मग म्हणले किती पावती फाडताय तिथल्या अध्यक्षांनी बोलले. मग मी बी त्या शाळेचा माझे विद्यार्थी आहे. मी म्हटलं की बाबा पावतीनं काय होतंय दादा म्हणजे तिथं अध्यक्ष दादा आहेत ना प्रशालेचे. मग त्यांना म्हणलं पावतीनं काय होतंय म्हणलं एवढं मोठा ह्यांचा उद्योग समूह आहे म्हणलं क्रश सँड खडी त्यांच्या स्वतः तयार होते 4-4, 5-5 क्रशर आहेत ह्यांची. ह्यांना पावतीनं काय व्हायचंय म्हणलं काय लागतंय आपल्या शाळेला बांधकाम चालू आहे खडी डस्ट काय लागतंय ते घेऊया की मागून. मग मागून घेतलं त्यांना काकांना बोललं झालं एखादा टिपर खडी टाका. एक टिपर खडी टाकला. नंतर ते म्हणले दादा अजून एकदा मला कॉल आला म्हणले दादा आज क्रस्टँड थोडे कमी पडतंय होतंय का बघ. नाही म्हणलं व्हायचं काय म्हणलं तुम्ही नसता फोन करा म्हणलं फोनवर दुसऱ्या मिनिटाला गाडी येते. आणि खरंच त्या अध्यक्षांनी फोन लावला प्रशालेच्या बी आणि लगेच 1 तासाभरात त्यांना क्रस्टँडची खेप आहे. साहेब नमस्ते. नमस्ते. खरं तर वाकरे गटामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुरशी लढत चालू आहे. अनेक नावं मातबर नावं चर्चेत आहे ती. पण बागल पॅटर्नची चर्चा संपूर्ण सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळते. अधिक काम मग त्या ठिकाणी काय मत असेल पक्ष असेल तिकीट असेल काय प्रतिक्रिया एवढा मोठा महत्वाचा रस्ता शाळेसाठी झालाय काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार सगळ्यांना. म्हणजे द्यायची म्हणलं तर आमच्या गावामध्ये 4 दिवसात शब्द दिलेला आज 4 दिवसातच पूर्ण केला ह्या माणसाने. म्हणजे माझं संबंध आणि बागल परिवाराचा संबंध जवळजवळ 20-25 वर्षापासून माझा संबंध आहे. ती तळमळीनं काम करणारी माणसं आहेत आणि नातेसंबंध जास्त आहेत आमचे. आणि अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी काका विष्णुभाऊ असतील सूर्यकांत दाजी असतील आणि संतोष काका त्यांच्या सुविद्य पत्नी मयुरीताई यांच्या संकल्पनेतनं हा आमचा पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद वाडी वस्तीवरची जी शाळा आहेत त्यांचं कॉन्क्रीट करून असो दत्त मंदिर यांचं PCC करणं असो ही बागल परिवारानं एक फोन केला दुसऱ्या दिवशी त्यांनी करून दिलं. काय आता एकूण हे जर बागलांचं काम बघितलं तिथं अभिजित पाटलांचं काय चालू आहे म्हणजे वाकरे गटामध्ये आणि त्यांचं किती वर्चस्व आहे इथं कशी फाईट लागेल काय एकूण अंदाज काय वाटतं? आमचं गाव येतं माडा मतदारसंघात वाकरी येतं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात. त्यामुळं माडा मतदारसंघात पटवर्धन कुरोली गण आहे. गणात आमचं पटवर्धन कुरोली 4400 मतदान आहे. ही गावं जी आबांवर प्रेम करणारी गाव आहेत. आबांनी पहिल्यापासून मग कुठल्या पण ऊसाच्या संदर्भात असो कुठली शासकीय कामं असो आबांनी तळमळीनं आमच्या गावातल्या सर्वसामान्य व्यक्तींची सर्व कामं आबांच्या मार्गदर्शनाखाली इथं होते. आबांनी आता तिकीट देताना आबाकडून अनेक जण उत्सुक आहेत अनेकांची नावं चर्चेत आहेत त्यामध्ये अनेक मातबर नेते या भागातली. आबांनी आता तुम्ही सांगताय बागलसाहेबांनी काम केलं का बागलसाहेबांनी तिकीट का दिलं पाहिजे आबा का दिलं पाहिजे नाही महत्वाचा प्रश्न नाही. बागल साहेबाला माझं तर वैयक्तिक मत आहे त्यांना 100% आबांनी त्यांना तिकीट द्यावं. काय कारण त्यामागचं कारण एकच आहे हा माणूस संतोष काका आहे ते सर्वसामान्यात बसणारा व्यक्ती आहे आणि साधा स्वभावाचा आहे. जर तुम्ही आबांसारखा स्वभाव आहे सर्वसामान्याला हाताला धरून कार्यकर्ता असो विश्वासात घेऊन काम पुढं केलं तर तुम्ही पुढे नेतो होणार. दादा नमस्ते. नमस्ते. काय ना वैभव दीपक डावरे. कुठं राहता? इथंच राहतो शाळेच्या पाठीमागे. शाळेच्या पाठीमागे तुम्हाला हीच रस्ता यायला का? हो पहिला रस्ता हीच होता यायला जायला. पावसाळ्यात अडचण होत्या इथं भरपूर गुडघे इतकं पाणी असायचं मुलांना तिकडून डांबरीनं चालत यायला लागायचं. ग्रामपंचायतने काय दखल घेतलेली हे आपल्याला काय माहित नाही बाकीचं
पण रात्री काका आलते तर होतो आम्ही. कोणते काका? बागल काका. हा हा हा. बागल काका आलते, मग कामचं रस्ते चालू होते. त्यांनी मला वाटतं एक 15 दिवसाखाली ते गावात आलते. गावात आल्याला त्यांनी शाळेच्या इकडं त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांनी एकदा सरांना काय शब्द दिला, मी रस्ता करून देतो. पण गावातल्या लोकांचे भरपूर म्हणणं होतं, अशी लय जण आले, लय जण गेले, कोण करत नसतं, खरं कोणाला वाटत नव्हतं. पण मग काकाने शब्द दिला आणि गोष्ट झाली, सगळे आनंदात. सर सुद्धा रात्री एवढं हसत होतं. सर मुख्याध्यापक नवीन आले आमच्यातलं आणि सगळं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं रात्री कुरली मग 100% राहणार की. आबा आहे तिकडे, सगळे कुरवले असले झाले, काय अडचण नाही आबा असलं का सगळं आहे इथं, काही विषय नाही. बाकी अजून काय गावातली ज्येष्ठ माणसं आपल्या सोबत आहेत? काका नमस्ते. नमस्कार. खरं तर गावामध्ये एक यायचं कारण महत्वाचं म्हणजे मी तुमच्या गावामध्ये अनेक प्रश्नासाठी आलोय. ऊसतोडीचा प्रश्न असेल, कामगाराचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल. हा शाळेचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या आधी सुटलाय, कारण अजून निवडणूक लांब आहे आणि लोक सांगतात की बागल कुटुंबानं सोडवलाय. काय आधी काय अवस्था होती या रस्त्याची? रस्त्यावर पावसाळ्यात अशी परिस्थिती होती, मुलांना शाळेत येताना गुडघेवड्या पाण्यातून यायला लागत होतं. मग संतोष बागल शाळेला कॅलेंडरच्या आपल्या उद्घाटनासाठी आलते सहजासहजी. त्यांनी सहज गुरुजीला शब्द दिला आणि काल त्यांनी रस्ता एका तासात करून दिला. किती महत्वाचं होतं रस्ता होणं? रस्ता होणं हे भरपूर महत्वाचं होतं. ग्रामपंचायतीने काही लक्ष दिलं नाही. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा ग्रामपंचायतीने काही लक्ष दिलं नाही. त्यांनी ब्लॉक टाकलं तिथं शाळेला, तर त्याच्या साईडून कॉन्क्रीट व्यवस्थित लावलं नाही, कच्चं लावलं. ती ब्लॉकला उंच करून घ्यायला पाहिजे होतं. आता त्या ब्लॉकवर सुद्धा पावसाळ्यात पाणी येतं, खड्ड्यातच ब्लॉक बसवलं. तसं त्यांनी कॉन्क्रीट टाकलं. ह्यांनी काय केलं, अगोदर 4 टिपर 5 टिपर मुरुम भरला, उचलून घेतलं आणि कॉन्क्रीट टाकलं, उंच केलं. पाण्याचं काय याला अडचण येणार नाही. बागल कुटुंबाविषयी वैयक्तिक काय मत? तुमचा ते संपर्क त्यांच्यासोबत आहे का? आहे लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त? त्यांचं एक प्रेम आहे विद्यार्थ्यांवरनी. विद्यार्थ्यांवर प्रेम आहे. ते म्हणतात विद्यार्थ्याचं कुठल्याही असू शाळेच्या, त्यांचं काही नडलं तरी आम्हाला फोन करा. ते म्हणतात आम्ही त्याचं कार्य करू, काय म्हणजे त्याचं काय असेल ते काम करू, अडचण येऊ देणार नाही. त्यांना एक शाळेबद्दल किंवा शाळेतील विद्यार्थ्याबरोबर चांगली असतात त्यांची. बरोबर. तर हा एकूण जर त्यांचा विषय झाला तर एकूण वाखरी जिल्हा परिषद गटाचं राजकारण नेमकं तापत चाललंय. सगळीकडे चर्चा, अगदी पंढरपूर असेल, सोलापूर असेल, काय नेमकं कुणाची हवा होईल वाखरी तिकडे? म्हणजे कुठल्या नेत्याची हवा होईल? अभिजित पाटील परिचारक आहेत, काळे साहेब आहेत? 100% अभिजित पाटलाचाच पॅनल येणार. म्हणजे वाकरी गटातून तिन्ही जागा येणार. पंचायत समिती या दोन्ही जेडपीजी बी येणार. त्याला एकच कारण आहे, काल आबांनी सांगितलं आमच्या गावातून 21,000 टन ऊस गेला विठ्ठल कारखान्याला. ह्याचा अर्थ असा की 5% कारखान्याचा ऊस आमच्या गावातून, एकट्या गावातून गेला. एवढा ऊस जाणं म्हणजे जवळजवळ 99% लोकांचा ऊस गेल्यासारखा आहे. फार तर इतर कारखान्यात 2-3 हजार ऊस टन गेला असेल. एवढा मोठा आमच्या गावाचा तर सपोर्ट आहे आबाला. आणि दुसरा तुम्हाला महत्वाचा सपोर्ट मी आबाला काल सांगता राहिलं की आमच्या गावानं जुनं पुढारी बाजूला केलं आणि नवीन पिढी जी मोहर आली त्यांनी असा इतिहास केला. आबाची 3 इलेक्शन झाली गावामध्ये. त्यात पहिलं इलेक्शन विठ्ठल कारखान्याचं. विठ्ठल कारखान्यानं आबानं आम्हाला 250 मतं मागितली होती गावातून. आमच्या गावानं 276 मतं दिली. 185चं लीड दिलं. आबाची अपेक्षा जी होती त्याच्या आबाला पाहिजे होतं 50चं लीड, पण आमच्या गावाने 186 लीड दिलं. म्हणजे 3-4 पट लीड ज्यादा दिली. आबावर प्रेम जास्त, आबावर गावाचं प्रेम जास्त. परत दुसरी इलेक्शन आलं, पण आलं आमदारकीचं. आम्ही तरुण पोरं गेलतो आबांकडे, 15 जण गेलतो, कमीत कमी 15 जण होतो. 15 जण काय म्हणले आबाला की आबा आम्हाला तुम्ही थोडा सपोर्ट द्या, तुम्हाला आम्ही भरपूर लीड. आबा काय म्हणलं, मला 1000चं लीड पाहिजे. आबा हक्कानं 15 जणाला म्हणलं 1000 लीड पाहिजे. आम्ही म्हणायचो 800 देतो, 900 लीड देतो, पण आमची कुणा धाडं झालं नाही 1000चं लीड मिळेल म्हणून. योगायोग असा आला, आम्ही गावात आलो. गावात आल्यावर आम्ही मिटिंग घेतली. जर 1010 जरी मतं कमी पडली तर आपलं महत्व कमी होईल असं झालं. परत एवढी तरुण आमच्या गावातील पळाली, 15-20 जण होती सगळी जण. त्या आबाला 1257चं लीड आलं. म्हणजे आबा एवढं खुश झालं आमच्यावर की आबाने सगळ्यांना बोलवून मिटिंग घेऊन सांगितलं की बाबा तुम्ही लय मोठं काम केलंय माझ्यासाठी असं सांगितलं. ही 2 ऐकून घ्या, 2 झालं. तिसरी वेळ अशी आली, चंद्रभागेचं इलेक्शन लागलं. सगळीकडे उमेदवारी हे झालं, मोठा पॅनल झाला. पण चंद्रभागेच्या इलेक्शनात 100 गावं होती. एकमेव पटोरंग कुरोली गाव आहे. चंद्रभागेला आबाच्या पार्टीला लीड दिलं. 99 गावात मायनस आहेत आबा, पण एकमेव पटोरंग कुरोली गाव आहे तालुक्यात. आबाच्या पॅनलला लीड देणार एकमेव पटोरंग कुरोली गाव. मग हे जर बारीक अभ्यास केला तर आमच्या गावात जुनं 3 डायरेक्टर आहेत, विठ्ठल संचालक किंवा चंद्रभागे संचालक. म्हणजे ह्यांना सुद्धा डावलून जनता ह्या तरुण पोरांच्या पाठीमागे आहे. जेडपीला काय होईल? जेडपीला बी आता ही तरुण पोरच पाळणार आहे. त्यामुळे आबाचा कुणीही उमेदवार असू द्या, पंचायत समिती जेडपीला,
काहीच अडचण येणार नाही. 100% आबाचा माणूस निवडून येणार. उरवलीतनं आबाच्याच माणसाला लीड मिळणार. ह्यात काहीच बदल होणार नाही. बरोबर आहे. खरं तर महत्वाचा विषय हाच होता की दिवसेंदिवस निवडणूक त्या ठिकाणी चुरशीची अटीतटीची होत चालली. सगळ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष या वाकरी गटाकडे लागून राहिलंय. मी ज्या गावामध्ये उभा आहे ते आहे माढा तालुक्यातलं गाव, अभिजित पाटलांचं गाव. आता ह्यांनी ज्या पद्धतीने विश्लेषण सांगितलं, ज्या 3 निवडणुका झाल्या त्या तिन्ही निवडणुकीला हे गाव अभिजित पाटलांच्या बाजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालं. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदेला देखील अभिजित पाटील जे उमेदवार या भागामध्ये देतील त्यांचाच विजय होईल अशी खात्री इथल्या गावातले लोक त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगतात. खरं तर अनेक जण प्रयत्न अभिजित पाटलाकडून करत असले तरीही मात्र बागल कुटुंब मात्र मोठी ताकद अभिजित पाटलांचं तिकीट मिळण्यासाठी लावले चित्र या मतदारसंघामधून बघायला मिळते. माशी रस्त्याची कामं असतील, खेळपैठणीच असेल, रायबासारखे मोठे मोठे कार्यक्रम असतील, अशा एकूण समाजाच्या सेवा करून किंवा लोकांपर्यंत पोहोचून अभिजित पाटलाचं तिकीट या भागामध्ये आपल्याला मिळवायचा प्रयत्न करतं बागल कुटुंबाने त्यांचे सहकार्य करण्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आबा नेमका काय निर्णय घेतील, कुणाच्या बाजूने निर्णय देतील हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पटवर्धन कोरोली.